नमस्कार मित्रांनो, आजकाल नॉर्थ विरुद्ध साऊथ सिनेमाद्वारे वादविवाद खूपच होत आहेत. या वादाची सुरुवात बाहुबली द बिगिनिंग प्रदर्शित झाल्यानंतर झाली होती. बाहुबली ही एक गेम चेंजर सिनेमा होती, ज्याने प्रेक्षकांना देशभरात अगदी परदेशातही मंत्रमुग्ध केलं होतं. बाहुबली ही पहिली सिनेमा होती ज्याने पॅन इंडिया हा शब्द लोकप्रिय केला होता, कारण ही सर्वत्र सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांनी त्याची प्रशंसा केली होती. बाहुबली द कन्क्लुजन 2017ने या यशस्वीतेला आणखी पुढे नेलं. ही सिनेमा 7 वर्षापूर्वी प्रदर्शित झाली होती. आजही लोक तिला एक अविस्मरणीय सिने अनुभव मानतात. पण हे सांगणं चुकीचं ठरेल की बाहुबली ही एकमेव दक्षिण भारतीय सिनेमा आहे ज्याने संपूर्ण वर्ल्ड धूम मचवली, कारण हिंदी बॉलिवूडमधील दंगल, शेरशाह यासारख्या हिंदी चित्रपटांनी देखील दक्षिण भारतात ह्या सिनेमा देखील दक्षिण भारतात खूप लोकप्रिय झालेले आहेत. पुष्पा, KGF यासारखे तेलुगू सिनेमा देखील देशभर बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डवर कमाई केलेली आहे. आता परत बाहुबली वापस आपल्या भेटीला येत आहे. बाहुबली कमबॅकचे मास्टर माइंड तेच सेम टू सेम डायरेक्टर राजा राजमौली सर आहेत. मागील बाहुबलीच्या पार्टच्या सक्सेसमध्ये पूर्ण वाटा ॲक्टरचं नसून जिनियस राजमौली सरचे डायरेक्शन होते. आता हेच डायरेक्शन पाहण्यासाठी तुम्हाला घरी बसून मिळणार आहे, कारण बाहुबली आता थिएटरमध्ये नाही तर OTT मध्ये रिलीज होणार आहे. याचा ट्रेलर खूप धुमाकूळ घालत आहे. परंतु एक गोष्ट जी तुम्हाला निराशा करू शकते ती म्हणजे बाहुबली हा रिअल चित्रपट नसून हा एक ॲनिमेटेड चित्रपट त्यांनी बनवलेला आहे. ट्रेलर बघितला तर टोटली अनएक्सपेक्टेड, आउट ऑफ सिलेबसच्या गोष्टी आहेत. बाहुबलीच्या मागील सिरीजमध्ये कट्टप्पाने बाहुबली को क्यों मारा ह्या एका टॅगलाईनमुळे चित्रपटाला करोडोंचं गिफ्ट मिळालं. अगदी तशीच स्टेटस या ट्रेलरला पाहून दिसत आहे, कारण जो कोणी बाहुबली सोडून कट्टप्पाविषयी बोलत आहे, हा मित्रांनो ह्या नवीन चित्रपटामध्ये विलन दुसरा कोणी नसून आपला बाहुबलीचा प्रिय मित्र कट्टप्पा आहे. तुम्हाला वाटत असेल ॲनिमेटेड चित्रपट आहे म्हटल्यानंतर सर्व गोष्टी लहान मुलांसाठी बनवलेल्या असतील, तसे काही नाही मित्रांनो. बाहुबली स्टँडर्ड शो बनवला आहे. तुमचा सर्व गैरसमज दूर होतील, कारण खतरनाक ट्विस्ट, सस्पेन्स, फॅमिली पॉलिटिक्स सर्व पाहायला मिळाले आहेत. ॲक्टर्स रिअल नसले तरी कहाणीचा जो फील आहे तो एकदम रिअल वाटत आहे. रायटिंग दमदार आहे. जरी चित्रपट ॲनिमेटेड असेल तरी डबिंग आर्टिस्ट टोटली ओरिजिनल आहेत. ट्रेलरमध्ये तेच आवाज ऐकून जुनी 2015ची जी बाहुबली आहे ती सिरीज आठवण करून देत आहे. डोळे झाकून जर ट्रेलर ऐकला तर तुम्हाला तोच त्या प्रभासचा आयकॉनिक कॅरेक्टर लक्षात येईल. भल्लाल देव, महेश मतीचं नाव ऐकल्यानंतर त्या चित्रपटामधील पॉवरफुल सीन तुम्हाला आठवतील. सर्वांच्या डोक्यात येत असेल, यार कोण बघेल ॲनिमेटेड सिरीज, पैसे बर्बाद. पण मित्रांनो, 100 सेकंदाच्या ट्रेलर, आर्टिस्टच्या ओरिजिनल आवाजामधील डायलॉग हे सगळं ऐकून कोणीही बघण्यास नाही म्हणणार नाही. चला तर मग 17 मे रोजी बघूयात हॉटस्टारवरती 2024मध्ये राजमौली सर टाईम मशीनद्वारे आपल्याला घेऊन जाणार आहे 2015 मधील सिरीजमध्ये, बाहुबलीच्या सिरीजमध्ये. ज्यांनी अजून ट्रेलर पाहिला नसेल त्यांनी पाहून घ्या. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी कूल, बी हॅपी.